आम्हाला गुहागरची घरगुती खानावळ समजली जी एका जुन्या कोकणी घरामध्ये चालवली जाते. मीराज किचन. हे खूप भारी ठिकाण मिळालंय. म्हणजे असं वाटतच नाही की रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये प्रवेश करतोय. असं पूर्णपणे जुन्या घरात सारवलेली जमीन आहे. ओसरी पडवी असं म्हणतात ना, तसं आहे. आणि आत घरामध्ये ते जेवायला देतात. खूप जास्त उत्सुक आहे काय असेल जेवायला. चला. मुद्दामच मी केळीचं पानच ठेवलंय कारण तुम्ही कोकणात येताय म्हटल्यावरती ते फिलिंग तुम्हाला पूर्ण कोकणातलं आलं पाहिजे. जेवण बनवणं जेव्हा ते पहिला घास घेतात तेव्हा पहिलं जेव्हा येतं ना ते मला फार आवडतं. सुरुवात आता खरं तर कन्फ्युजिंग आहे, पण मी भाजीपासनं ऑफकोर्स घारगा मी सगळ्यात शेवटी खाणार आहे आणि अप्रतिम म्हणजे खजुराचं लोणचं ट्राय करतो. हम्म, हम्म, हम्म. सुरेख. मी यांनी सुरुवात का नाही केली, कारण मग हेच खाईन फक्त म्हणून. तर फणसाचे घारगे आणि प्रचंड उत्सुकता. आतापर्यंत मी भोपळ्याचे घारगे खाल्लेले आहेत. फणसाचा घारगा हा प्रकार मी पहिल्यांदा खातो. इव्हन जायफळाचं लोणचं सुद्धा मी पहिल्यांदा खाल्लं. त्यामुळे माझ्या सगळ्या पदार्थांमध्ये खोबरेल तेलच जास्त वापरलं जातं. ज्या भाज्या आम्ही लावल्यात जसं की तोंडली, अळूची, जास्त करून सेंद्रिय भाज्याच घरच्याच वापरतो.